ओके. हॅलो फ्रेंड, नमस्कार मित्रांनो. मी तुमचा मित्र भाऊ सुमित राठोड. हा आपला सिरीजचा 5वा दिवस आहे. ओके. मागच्या लेक्चरमध्ये सिम्पली मी एक्सरसाइज ड्रॉवरती जातो. ओके. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं वर्किंग. ओके, स्प्रिंग बूटचं वर्किंग प्रोसेस बघितलेलं. ओके, स्प्रिंग बूटचं वर्किंग प्रोसेस बघितलेलं आपण. तर मित्रांनो, तू जर आपल्या सिरीजसाठी नवीन असतील तर तुला सिम्पली जावा विथ सुमित सर्च मारायचे. जावा विथ सुमित सर्च मारलास तर तुला इथं जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंटची सिरीज दिसून जाईल. ओके, जावा विथ सुमित. ओके, तर ह्याच्यामध्ये तू गेलास तर चॅनलच्या डॅशबोर्डवरती जायचं. ओके, बघा, चॅनलच्या डॅशबोर्डवरती गेला तर इथं जायचं, तुला प्लेलिस्टच्या सेक्शनमध्ये जायचं. प्लेलिस्टच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुला इथं आपली प्लेलिस्ट जी काय आहे ती दिसून येईल, जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट. जर तू नवीन असेल तर सबस्क्राईब करून घे चॅनलला, कारण की रेग्युलर मी जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट फ्रीमध्ये शिकवतो, ते पण डायरेक्ट स्प्रिंग बूट. असं नाही की जावा बेसिकपासून आपण जावा बेसिक आपण कवर करणार, ते पण आपण स्प्रिंग बूटमध्ये ते सगळं शिकणार त्या गोष्टी. ओके, सगळं कसं मॅनेज होतात. आणि डायरेक्ट मी तुम्हाला स्प्रिंग बूट जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट ते पण फ्रीमध्ये शिकवतो. सो लेक्चर तुमच्या मित्रांना पण सेंड करा, शेअर करा. ओके, लाईक करा. ओके, आणि कमेंट करा. सो रेग्युलर व्हिडिओ बघा. ओके, लेक्चर आपण रेग्युलर अपलोड करतो. ओके, काही कारणाचं 2-3 दिवसात मी लेक्चर नाही अपलोड केलं. ओके, सो स्टार्ट करूया. नमस्कार बघा मित्रांनो, सिम्पली मी काढून टाकतो. जस्ट 2 मिनिट्स. येस, मॅथ दिस वन. ओके, हे बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण स्प्रिंग बूट वर्किंग प्रोसेस बाय सुमित राठोड हे आपण बघितलेलं. ओके, स्प्रिंग बूटचं वर्किंग कसं असतं. युजर असतो, युजरमध्ये हा जो ही साईड आहे, ही समज युजर इंटरव्ह्यू, इथून HTTP रिक्वेस्ट गेली. काय HTTP रिक्वेस्ट गेली, या फॉर्मॅटमध्ये HTTP रिक्वेस्ट आली तर तो कंट्रोलमध्ये येते. कंट्रोलमध्ये कॉल होतं सर्व्हिस मेथडला, सर्व्हिसमधून कॉल होते JPA रिपोजिटरीला. ओके, JPA रिपोजिटरीला कॉल होते. त्याच्यानंतर मग JPA रिपोजिटरी कम्युनिकेट करतो कोणासोबत, डाटाबेससोबत. हे तुम्हाला माहीत असणार, मी 4th लेक्चरमध्ये सगळं समजून सांगितलं आहे. ओके, आपलं काही जास्त एकदम लेंथली लेक्चर होत नाही, आपण डायरेक्ट पॉईंटवर येतो आणि सगळं क्लिअर कट सांगतो. ओके, असं नाही की टाईम कन्झ्युमिंग आपला व्हिडिओ नसतो. ओके, सो हा डाटाबेसशी कम्युनिकेट होतो. त्याच्यानंतर रिस्पॉन्स येतो JPA रेपोला. JPA रेपो त्याच्यानंतर सर्व्हिसकडे रिस्पॉन्स येतो JPA रेपोकडून. त्याच्यानंतर तो कंट्रोलरला येतो. कंट्रोलमध्ये मॅनेज तो पर्टिक्युलर कुठल्या इंटरफेस कुठल्या युजर कुठल्या पेजेसवरून हे आली रिक्वेस्ट आली, तर त्याला तो रिस्पॉन्स पाठवला जातो. हे बघा, हे मॅपिंगच्या फॉर्मॅटमध्ये रिस्पॉन्स काय दिला जातो, कॉल JPA रिपोजिटरी कम्युनिकेट टू डाटाबेस. ओके, सर्व्हिस म्हणजे JPA रिपोजिटरीला कॉल करतो, कम्युनिकेट टू डाटाबेस. ओके, हे तुम्हाला मी 4थ्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. सो आज आपण बघूया. तो ॲक्च्युली आपण चला डायरेक्ट मी VS कोडवरती तुम्हाला नेतो. ओके, तो आय एम गो टू VS कोड. ओके, VS कोडमध्ये जातो मी. पण फोल्डर्स आपण काय करू, नवीन फोल्डर मी तुम्हाला स्प्रिंग इनिशियलायझर. ओके, आय एम गो टू स्प्रिंग इनिशियलायझर. एक नवीन प्रोजेक्ट बनवू आपण जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट सिरीज म्हणून, स्प्रिंग इनिशियलायझर. ओके, स्प्रिंग इनिशियल हे बघा मित्रांनो, स्प्रिंग इनिशियलायझर थ्रू पण आपल्याला एक प्रोजेक्ट युजर इंटरफेस असतो, म्हणजे स्टॅटिक साईड आहे. याच्यावरून आपल्याला एक आपला जो काय प्रोजेक्ट असेल तो प्रोजेक्ट आपल्याला काय करता तो बनवता येतो. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला VS कोड थ्रू पण बनवता येतो. बघ, VS कोडवरती जायचं. कुठलाही फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट किंवा जावामध्ये तुला स्प्रिंग बूटचा फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा जर प्रोजेक्ट बनवायचा असेल तर तुला स्प्रिंग इनिशियलायझर ही स्टॅटिक साईट थ्रू पण बनवता येते आणि स्प्रिंग बूट थ्रू पण म्हणजे VS कोड थ्रू पण बनवता येतं. कारण की तो VS कोडमध्ये एक्सटेन्शन डाउनलोड असायला पाहिजे. स्प्रिंग इनिशियलायझर, परत आपलं रेपोजिटरी वगैरे जे काय असेल तुझं इन्व्हायरमेंट एकदम जो काय इन्व्हायरमेंट आहे तो इन्व्हायरमेंट तुझं एकदम ॲक्युरेट असायला पाहिजे जावा प्रोजेक्ट रन होण्यासाठी. ओके, त्यानंतर सांगूया आपण प्रोजेक्ट रन करताना. ओके, सो जावा मी परत सांगतो तुम्हाला, कोर जावा जो आहे तो आपण डेव्हलपमेंटच्याच वेळी पाहणार आहे, तेव्हा शिकणार आहे कोर जावा. ओके, 2-3 लेक्चर मी कोर जावावरती घेणार, 100% घेणार, तुम्हाला सगळं सांगणार 2-3 लेक्चरमध्ये. ओके, सो फोकस काय करूया की जास्तीत जास्त गोष्टी जेवढ्या कवर होतील तेवढं आपल्यासाठी बेटर आहे. ओके, दिस गुड हॅबिट. ओके, त्याच्यामध्ये आपण सगळ्यात जास्तीत जास्त गोष्टी कवर करून टाकूया कमी टाईममध्ये. सो फुल स्टॅक डेव्हलपमेंट आपण डायरेक्ट डेव्हलपमेंट स्टार्ट करून त्याच्यामध्ये कोर जावा शिकून घेऊया. ओके, सो बघा, स्प्रिंग इनिशियलायझर म्हणजे काय की इथं आपण जो आपला VS कोड आहे, म्हणजे एखादा फुल स्टॅक डेव्हलपमेंट मेवन किंवा ग्रेडेल प्रोजेक्ट तर तुम्हाला बनवायचं असेल जावामध्ये, दे आर 2 टाईप्स ऑफ बिल्डिंग टूल्स. ओके, 2 बिल्डिंग टूल्स असतात. जर इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारला जातो की किती बिल्डिंग टूल्स आहेत जावामध्ये, तर 2 बिल्डिंग
बिल्डिंग टूल्स असते मेवन आणि ग्रेडल. ओके, मेवन आणि ग्रेडल हे एक प्रोजेक्ट डेव्हलपमेंट टूल्स आहे, बिल्डिंग टूल्स आहेत जे प्रोजेक्टला ॲक्च्युअल बिल्ड करतात फुल स्टॅक डेव्हलपमेंटला. मेवनमध्ये पॉम डॉट एक्स एम एल फाईल बनते, ग्रेडलमध्ये बिल्ड डॉट एक्स एम एल त्याचे बिल्डर फाईल बनते. ओके, मेवनमध्ये पॉम डॉट एक्स एम एल फाईल बनते आणि ग्रेडलमध्ये बिल्डर फाईल बनते. ओके, डॉट बिल्ड नावाची एक फाईल बनते. त्याच्यानंतर ॲक्च्युली मी मेवन वापरतो पॉम डॉट एक्स एम एल फाईल. सो ग्रेडल प्रोजेक्टपेक्षा मेवन प्रोजेक्ट इज व्हेरी बेटर. ओके, सो ग्रेडल प्रोजेक्टपेक्षा तुम्ही मेवन प्रोजेक्ट थ्रूच आपण जाणार आहे, कारण की मी मेवन प्रोजेक्टमधनं सगळं कंप्लीट केलं आहे. ओके, ग्रेडल प्रोजेक्टचं पण तुम्हाला सांगेल, फक्त त्याच्यात डिपेंडन्सी फक्त चेंज होतात, जे काय असेल ती बिल्डर फाईल. इकडे पॉम डॉट एक्स एम एल फाईल असते, तिकडे बिल्डर डॉट काय बिल्ड फाईल असते. ओके, सो इथून पण आपल्याला प्रोजेक्ट क्रिएट करता असतो. सो बघा, मी काय करतो, जावा स्प्रिंग सो ओके ओके, हे बघा तुम्हाला काय करायचं, स्प्रिंग क्यूएन हे बघा, जर तुम्ही ग्रेटर दॅन सिम्बॉल दिला तर तुम्हाला तर स्प्रिंग इनिशियलाइज क्रिएट मेवन प्रोजेक्ट, तर ह्याच्यावरती क्लिक केला तर सिम्पली तुम्हाला फेज द मेटा डाटा. ओके, ओके, एक्सटेन्शनचा प्रॉब्लेम होता, आपण करू गेलं, सॉल्व करू त्यानंतर. ओके, इथून तुम्हाला स्प्रिंग इनिशियलाइज मेवन प्रोजेक्ट तुम्हाला इथून पण बनवता येतो. ओके, तर मी सध्या स्टॅटिक आपलं स्प्रिंग कुठलाही प्रोजेक्ट बनवताना VS कोडमधून बनवण्याऐवजी तुम्ही डायरेक्ट स्प्रिंग इनिशियलायझरमधून बनवू शकता. ओके, तर स्प्रिंग इनिशियलायझरमधूनच का, कारण की VS कोडमध्ये तुम्हाला तेवढं नाही ना, सगळ्या डिपेंडन्सी तुम्हाला मॅन्युअली ॲड करावं लागणार, सगळं तुम्हाला मॅन्युअली लिहत जाणार. पण इथं तुम्हाला एकदम बेस्ट युजर इंटरफेस आहे, तर तुम्ही इथून इझिली क्रिएट करू शकता. की आपण प्रोजेक्ट तुम्हाला विचारतो, आता स्प्रिंग इनिशियलायझरमध्ये फुल स्टॅक डेव्हलपमेंट तुम्हाला प्रोजेक्ट करायचं, कुठली तुम्हाला लँग्वेज पाहिजे, जावा. ओके, त्याच्यानंतर मेवन आपल्याला नको, ओके, जावा लागतो 3.5.6. ओके, त्याच्यानंतर ग्रुप कुठला लागते, आपल्याला ग्रुप लागतो जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट सिरीज. ओके, देन ओके, डेमो आपण इथं काय पण टाकू शकतो, आपण डेमो टाकूया. फुल स्टॅक. ओके, तर बघा तुम्हाला पॅकेज कुठला पाहिजे, जार आणि वॉर फाईल असते. जार फाईल आणि वॉर फाईल हे दोन्ही पॅकेज, ह्यांचा एक पॅकेज तयार होतो, जे की आपल्याला डिप्लॉयमेंट म्हणजे आपण ज्यावेळी डेव्हऑप्स करणार, ओके, ज्यावेळी आपण प्रोजेक्ट बिल्ड करणार किंवा डेव्हऑप्स करणार, आपण AWS वगैरे असं काहीतरी शिकणार ना, त्यावेळी क्लाउड वगैरे आपण काहीतरी शिकणार, जेव्हा प्रोजेक्टला आपण डिप्लॉय करणार त्यावेळी आपल्याला जार फाईल लागते. ओके, जार फाईल इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला कुठला व्हर्जन पाहिजे, 17 व्हर्जन पाहिजे, त्याचं डिपेंडन्सी. ओके, डिपेंडन्सी आता ॲड करत नाही, डिपेंडन्सी आपण नंतर ॲड करू. ओके, सो मी सिम्पली जनरेट करतो. ओके, जनरेट कुड नॉट कनेक्ट सर. ओके, सो नेटवर्क प्रॉब्लेम, आय एम कनेक्टिंग माय नेटवर्क. सो जनरेट. ओके, जनरेटला करू, जनरेट तर तुम्हाला एक पॅकेज तुमचा जो काय असेल तो काय होईल, डाउनलोड होईल. बा फुल स्टॅक डॉट झिप नावाचं पॅकेज डाउनलोड झालं, दिसलं का, फुल स्टॅक डॉट झिप. तर मी सिम्पली आता इथं डाउनलोड सेक्शनमध्ये जातो, माझ्या फाईल एक्सप्लोररमध्ये मी डाउनलोड्समध्ये गेलो तर तुम्हाला इथं ह्याला काय करता, तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करावं लागणार. ओके, एक्स्ट्रॅक्ट ऑल म्हणायचं, कुठं एक्स्ट्रॅक्ट ऑल डाउनलोड्समध्येच मी एक्स्ट्रॅक्ट ऑल करून टाकतो, की नाहीतर अदरवाईज मी काय करतो, डेस्कटॉपवरती करतो, डेस्कटॉप. ओके, देन एक्स्ट्रॅक्ट झाला. सो हे बघा, आपलं डेस्कटॉपवरती मी सिम्पली डेस्कटॉपवरती जातो, डेस्कटॉप फुल स्टॅक. ओके, हे बघा, तर पॉम डाटा मी काय मेवन प्रोजेक्ट बनवला म्हणजे ह्याच्यात काय झालं, पॉम नावाची फाईल, तर त्याच्यात काय होणार,
बिल्ड नावाची फाईल होणार, बिल्डर नावाची फाईल होणार. ओके, ग्रेडरमध्ये बिल्ड नावाची फाईल तयार होते आणि मेवनमध्ये pom.xml नावाची फाईल तयार होते. हे बघा, त्याच्यानंतर मी तुम्हाला काल तुम्हाला स्ट्रक्चर पण सांगितलं की तो मेवन असतो .me1, त्याच्यानंतर SRCमध्ये आपला सगळा कोड असतो, तर मेन आणि टेस्ट. ओके, मेनमध्ये आपला ॲक्च्युअली कोड आणि टेस्टमध्ये टेस्ट फाईल सगळ्या. ओके, तर मेनमध्ये गेलो मी, तर मेनमध्ये जावा आणि रिसोर्सेसमध्ये सगळे स्टॅटिक रिसोर्सेस किंवा टेम्पलेट जे तुम्हाला मी सांगतो ना, नंतर आपण प्रोजेक्ट जेव्हा क्रिएट केलं, जेव्हा स्ट्रक्चर होईल त्याचं ॲक्युरेट, तेव्हा मी तुम्हाला सगळं सांगतो की कसं रिसोर्सेसमध्ये काय वापरतात. जे HTML CSS जो तुम्ही बोलता ना, फ्रंट एंड आपण वापरतो, युजर इंटरफेस आपल्याला दिसतो, रिसोर्सेसमध्ये हे सगळे HTML स्टॅटिक CSS आणि जावास्क्रिप्ट फाईल त्याच्यात असतात. आणि त्याच्यानंतर जावा हा मध्ये आपला काय असतो, तो ॲक्च्युअल कोड असतो, फुल कोड. ओके, स्टॅक हे काय असेल ते. ओके, सिरीज, आणि त्याच्यामध्ये जो आपला हा ॲप्लिकेशन. ओके, ह्याला जर मी ओपन केला नोटपॅडमध्ये, सिम्पली आय एम ओपन, हे बघा हा आपला कोड. ओके, सो मला असं ओपन नाही करायचं आहे, सिम्पली मी पूर्ण ओपन करणार आहे. आय एम गो बॅक अँड आय एम गो टू VS कोड. ओके, अँड न्यू विंडो म्हणायचं आहे, तो न्यू विंडो. ओके, सो न्यू विंडो म्हटलं तर हे बघा, फोल्डरच्या सेक्शनमध्ये ओपन फोल्डर म्हणायचं. ओपन फोल्डर म्हणल्यानंतर तुम्हाला काय आपण कुठं सेव्ह केलं, तो डेस्कटॉपमध्ये जायचं, फुल स्टॅकला ओपन करायचं, सिलेक्ट फोल्डर अँड सिम्पली ओपन होईल तुमचा प्रोजेक्ट. जो काय हा आपला पहिला फुल स्टॅक डेव्हलपमेंट प्रोजेक्टचा पहिला दिवस. म्हणजे आपण आतापर्यंत थेरॉटिकली बघितलं, पण आज आपण प्रोग्रॅमॅटिकली बघणार आहेत. ओके, सो तुम्हाला समजेल की कसं फुल स्टॅक डेव्हलपमेंटचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर दिसतो. सगळ्या कुठल्याही कंपनीमध्ये, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसणार, जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा मेवन किंवा ग्रेडलमध्ये. ओके, ग्रेडल असेल तर इथं pom.xml फाईल नसणार. ओके, मेवन असेल तर pom.xml फाईल असणार. ओके, तर कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये हाच प्रोजेक्ट स्ट्रक्चर फॉलो होतो. सो बघा, SRCमध्ये मेन मगाशी तुम्हाला दाखवलं तसंच आपण फाईल एक्सप्लोररवरती बघितलं ना, तसंच आहे ते जावा नंतर हा फुल स्टॅक डेव्हलपमेंट ॲप्लिकेशन. ओके, हे बघा, हा स्प्रिंग बूट इनिशियल ॲप्लिकेशन म्हणजे काय, हा @ म्हणजे ॲनोटेशन. ओके, आय एम गो टू व्हाईट बोर्ड. ओके, सो डे 4. ओके, डे 4 आपला हा डे किती आहे, 4 ना, सॉरी डे 5. ओके, डे 5. आणि कुठला टॉपिक घेतो आहे आपण आज घेतो आहे स्प्रिंग इनिशियलायझर. व्हॉट इज स्प्रिंग इनिशियलायझर? ओके, स्प्रिंग इनिशियलायझर. ओके, ओके, ही साईड आपण आज काय समजून घेतो, म्हणजे ॲक्च्युअली प्रोजेक्ट कसा बिल्ड होतो ते आपण काय करतो, आज समजून घेतो. ओके, डे 5 सिम्पली हा इरेज करून टाकतो मी. काल काही कामानिमित्त मी हे बनवलेलं इथं. सो हे बघा मित्रांनो, आपण फ्रीमध्ये शिकवतो आहे, ह्याचा अर्थ म्हणजे फ्रीमध्ये शिकवतो आहे म्हणजे काय, असं हे नाही करू तुम्ही. म्हणजे मार्केटमध्ये भरपूर असं आपल्याला पेड पण भेटतात. सो मार्केटमध्ये प्लेलिस्ट पण भरपूर आहेत जावा फुल स्टॅक. असं नाही की जावा फुल स्टॅक कोणी शिकवत नाही. ओके, मार्केटमध्ये भरपूर फुल स्टॅक डेव्हलपमेंटच्या सिरीज आहे, पण ते बेसिकपासून घेतात रे, पण आपल्याला तेवढा टाईम नाही. ओके, आपल्याला आता सपोज तुम्ही डिप्लोमाचे स्टुडंट असाल किंवा डिग्रीचे स्टुडंट, तुम्हाला एक फायनल इयर प्रोजेक्ट बनावं लागतो आणि तुम्ही कुठली ना कुठली टेक्नॉलॉजी, तुम्हाला विदाऊट टेक्नॉलॉजी मी कुठला प्रोजेक्ट बनवणार आहे, नाही ना, शक्यच नाही. ओके, सो कुठली ना कुठली टेक्नॉलॉजी आल्या पाहिजे, पण तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलं तर बेसिकपासून घेणार ते. काय असेल ते एक्सेप्शन हँडलिंग, इंटरफेस, त्यानंतर पॉलिमॉर्फिझम, त्याच्यानंतर काय असेल ते आपलं इनहेरिटन्सचे कन्सेप्ट, त्यांचा ओप्स कन्सेप्ट. ओके, डाटा स्ट्रक्चर, त्याच्यानंतर आपलं लूपिंग स्टेटमेंट. ओके, फॉर लूप, वाईल लूप, डू वाईल लूप, त्यानंतर कंडिशन लेवल स्टेटमेंट, ते सगळं घ्यायचं. आपल्याला डायरेक्ट काय करायचं, आपण फुल स्टॅक डेव्हलपमेंट करणार. ओके, त्याच्यामध्ये आपण ते सगळं कवर होणार ना, ज्यावेळी आपण फुल स्टॅक डेव्हलपमेंट करतो त्यावेळेस ते सगळं कवर होते. सो त्याला वेगळं शिकण्याची म्हणजे गरज पडत नाही. जर वेगळं शिकलं तर ते कन्फ्युजन होणार ना, हे असं वापरतो तर फुल स्टॅक डेव्हलपमेंटमध्ये ते कसं वापरणार. ओके, सो वेगळा पॉईंट आहे, त्याच्याकडे जाण्याचा उद्देश नव्हता. तर आपण कुठं होतो, स्प्रिंग इनिशियलायझर. ओके, तर स्प्रिंग इनिशियलायझरमध्ये आपण काय करतो, टू क्रिएट अ प्रोजेक्ट थ्रू द इंटरफेस. डेफिनेटली आपण व्हॉट इज अ स्प्रिंग इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन पडतो की मला पण ॲक्च्युअली क्वेश्चन विचारायला व्हॉट इज स्प्रिंग इनिशियलायझर, तर मी
स्प्रिंग इनिशियलायझर ही एक स्टॅटिक साईट आहे. शुद्ध मराठीत तुम्हाला सांगतो, स्प्रिंग इनिशियलायझर ही एक स्टॅटिक साईट आहे आणि त्याच्या थ्रू आपण आपला मेवन किंवा ग्रेडल जे जावा डेव्हलपमेंटला प्रोजेक्ट लागतात, जे बिल्डिंग टूल्स आहेत ते आपण ते स्प्रिंग इनिशियलायझरवरून क्रिएट करू शकतो. अँड अदर ऑप्शन इज डायरेक्ट आपण आपल्या एडिटरमध्ये, VS कोडमध्ये, इक्लिप्समध्ये किंवा इंटेल JIDमध्ये आपण काय करू शकतो, डायरेक्टली तिथून पण प्रोजेक्ट आपण काय करू शकतो, इन्स्टॉल करू शकतो थ्रू द पर्टिक्युलर मेवन एक्सटेन्शन. ओके, सो ह्याचं आपण डेफिनेशन काय, डेफिनेशन ओके, स्प्रिंग इनिशियलायझर इज it is an static site that is used to create a Java full stack Java related project are create like Maven and Gradle. असा क्वेश्चन आला तर असं आपण त्याला आन्सर द्यायचं. ओके, त्याच्यानंतर हे बघा, तुम्हाला स्प्रिंग इनिशियलायझर मी सांगितलं की कसं असते काय असते. ओके, असं जर तुम्हाला विचारलं स्प्रिंग इनिशियलायझर म्हणजे काय, तर सांगायचं स्प्रिंग इनिशियलायझर स्टॅटिक साईट दॅट इज यूज्ड टू क्रिएट अ मेवन अँड ग्रेडल प्रोजेक्ट फॉर द फुल स्टॅक डेव्हलपमेंट टू द जावा रिलेटेड. ओके, संपला विषय. त्याच्यानंतर सो आय एम गो टू ओके हे बघा, हा आपली मेन व्हॉट इज अ स्प्रिंग ॲनोटेशन. ओके, ॲनोटेशन म्हणजे काय, तुम्हाला मी आधी ॲनोटेशन सांगतो. ओके, व्हॉट इज अ ॲनोटेशन. ओके, ॲनोटेशन. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल मी काय करतो, ऑटो वायर्ड घेतो, ओके, सो अँड ऑटो वायर्ड दिस प्रायव्हेट, हे नंतर शिकणार आहे आपण. ओके, प्रायव्हेट SRC इक्वल टू SRC. ओके, देन आणि एक सर्विस घेतो मी. ओके, हा आपला काय ऑटो ॲड म्हणजे हा आपला काय झाला कंट्रोलर क्लास. आपला झाला कंट्रोलर. तुम्हाला सांगितलं ना मी कंट्रोलर म्हणजे काय, कंट्रोलर म्हणजे जे HTTP रिक्वेस्टला परफॉर्म करतो त्याच्यामध्ये कंट्रोलर. ओके, तो म्हणजे कंट्रोलर. ओके, HTTP रिक्वेस्टला परफॉर्म करतो, HTTP जी रिक्वेस्ट आला त्याला आयडेंटिफाय करून सर्व्हिसला कॉल करतो, तो म्हणजे कंट्रोलर. त्याच्यानंतर हा सर्व्हिस, सपोज तुम्हाला ॲनोटेशन सांगतो, ह्याचा अर्थ सांगतोय मी. हे बघा, हा जो आहे ना आपला @स्प्रिंग इनिशियलायझर. ओके, @स्प्रिंग तुम्हाला ब्राईटनेस वाढवतो 2 मिनिट. ओके, @स्प्रिंग इनिशियलायझर आहे ना, मी त्याचं तुम्हाला काय सांगतोय, मिनिंग सांगतो की ॲनोटेशन म्हणजे काय, ॲनोटेशन म्हणजे काय त्याचा मी अर्थ सांगतो. ओके, तर इथं जातो मी सिम्पली. ओके, आणि ह्याला काय म्हणतो, सर्व्हिस. ओके, त्याच्यानंतर सर्व्हिसमध्ये सपोज आपण काय करतो, दिस इज सर्व्हिसमध्ये आपण आपल्या सर्व्हिसचं क्लासचं नाव काय टाकतो. ओके, क्लास SRC. ओके, आणि त्याच्यामध्ये काय असेल ते आहे. आणि सर्व्हिस पण हा एक ॲनोटेशन आहे, कंट्रोलर पण हा एक ॲनोटेशन आहे, सगळे ॲनोटेशन आहेत. ओके, सर्व्हिस म्हणजे तुम्हाला सांगितलं बिझनेस लॉजिक ॲक्च्युअल डेव्हलप केला जातो, आणि कंट्रोलर म्हणजे काय, HTTP रिक्वेस्ट सर्व केल्या जातात. ओके, आता बघा सिम्पली. ओके, देन सिम्पली. ओके, हे बघा, हा जो @स्प्रिंग बूट हा पॅकेज आहे. ओके, जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट स्प्रिंग फुल स्टॅक. ओके, हा आपण पॅकेज बनवलेला आहे. ओके, त्या पॅकेजमध्ये आपला प्रोजेक्ट आहे, जो आपला पाथ जो असेल ना, तो पाथ हा
पॅकेज आहे. ओके, त्याच्यानंतर हा स्प्रिंग इनिश ॲप्लिकेशन म्हणजे हा स्प्रिंग ॲप्लिकेशनचा काय असेल तो ॲनोटेशन, म्हणजे ॲनोटेशन त्याचा इम्पोर्ट केला, म्हणजे हा स्प्रिंग इनिशियलायझरचा जो काय क्लास असेल तो इम्पोर्ट केला. त्याच्यानंतर स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन त्या ॲनोटेशनसाठी लागणारा हा पॅकेज आहे. ओके, हे दोन पॅकेज प्रीडमॅन म्हणजे ते ॲनोटेशन लागणारे ते पॅकेज आहेत. ओके, सो त्याच्यानंतर हे बघा, हे बघा, कंट्रोलरकडे रिक्वेस्ट आली, ॲटो ॲड केला. ॲटो ॲड प्रायव्हेट ॲटो ॲडचा अर्थ काय की तो दुसऱ्या सर्व्हिसमधला पर्टिक्युलर क्लास प्रेझेंट आहे का त्याचा बिन तयार करतो. आपण जावामध्ये साधा आपण जावा कधी शिकलो तर जावामध्ये आपण साधा ऑब्जेक्ट कसा तयार करतो, तर समज वेक्टरचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे, सपोज स्प्रिंगचा ऑब्जेक्ट करायचा आहे, स्ट्रिंगचा. ओके, तर स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट करताना आपण स्ट्रिंग SRT इक्वल टू न्यू स्ट्रिंग असं आपण काय करतो, ऑब्जेक्ट तयार करतो. न्यू बाय युजिंग वी कॅन क्रिएट न्यू ऑब्जेक्ट बाय युजिंग द न्यू कीवर्ड्स. ओके, न्यू वापरून आपण काय करतो, कुठलाही ऑब्जेक्ट तयार करतो कोर जावामध्ये. बट स्प्रिंग बूटमध्ये आपण काय करतो, ऑटो ॲड वापरतो आणि तिकडचा जो काय सर्व्हिसमधला जो क्लास आहे त्या क्लासचा आपण काय करतो, बिन तयार करतो. बिन म्हणजेच आपला ऑब्जेक्ट. ओके, सर्व्हिसमधला क्लासचा आपण काय करतो, बिन तयार करतो. बिन म्हणजेच आपला काय झाला, तो ऑब्जेक्ट झाला. आणि त्याचा हा प्रायव्हेट SRC तो प्रायव्हेट तुम्हाला माहीत आहे, प्रायव्हेट पब्लिक प्रोटेक्टेड हे काय तर ॲक्सेस स्पेसिफायर आहे, ते तुम्हाला माहीत असणार. ओके, कोर जावा नाही माहीत तर आपण नंतर घेऊ. ओके, तर प्रायव्हेट SRCमध्ये तर जो SRC आहे हा एक बिन झाला आपला का, प्रायव्हेट SRC ह्या क्लासचा ना. आणि त्याच्यानंतर परत मी इथं जरा हे करतो, SRC बिन. ओके, ओके, हे बघा, SRC बिन, याचा बिन झाला. त्याच्यानंतर SRC बिन डॉट, आता सपोज ह्याच्यामध्ये काहीतरी मेथड असेल तर मेथडला कॉल करणार. आपण कसं करतो, ऑब्जेक्ट तयार करतो पर्टिक्युलर क्लास, आणि त्या क्लासच्या ऑब्जेक्ट थ्रू आपण काय करतो, पर्टिक्युलर मेथडला काय करतो, कॉल करतो. तसंच इकडं बिन तयार केला पाहिजे ऑटो ॲड, म्हणजे हे ऑटो ॲडने काय केलं की सर्व्हिसमध्ये जो काय क्लास आहे तो प्रेझेंट आहे का चेक केला, त्याचा बिन तयार केला, आणि त्याच्यामध्ये जे काय मेथड असेल तो काय करणार, कॉल करणार. म्हणजे ॲनोटेशन ही लाईक अ मेटा डाटा. ओके, मला सांगतो ॲनोटेशन म्हणजे काय. ॲनोटेशन इज अ मेटा डाटा दॅट इज यूज्ड टू कंट्रोल द ऑपरेशन दॅट इज प्रोव्हाइड मिनिमम कोडिंग, म्हणजे प्री डिफाईन कंपोनंट तो काय करतो, आपल्याला प्रोव्हाइड करतो. सपोज मी ChatGPTला गेलो. ओके, ChatGPT आपण लोड होईपर्यंत हे बघू. ओके, स्प्रिंग ॲनोटेशन @ म्हणजे तो ॲनोटेशन असतो. ॲनोटेशन तुम्हाला विदाउट ॲनोटेशन काय होणार नाही. ओके, ॲनोटेशन आपण पुढं बघणार आहे. सो पहिला दिवस आहे, काय समजणार नाही गोष्टी. सो ॲनोटेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू, एकदम प्रॉपरली एक्सप्लेन करू त्याला. ओके, तर हे बघा, पब्लिक स्टॅटिक वाईड स्ट्रिंग ARGS हे तुम्हाला माहीत असणार. एवढं माहीत नसणार तर मग तुमचं काय खरं नाही. बघा, आपल्याला आपण जावा डेव्हलपर आहे तर एवढं माहीत आहे. हा मेन थ्रेड असतो. ओके, जेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम किंवा जेव्हा प्रोग्राम एक्झिक्युशन होतं तेव्हा मेन थ्रेड बनतो. ओके, तर मेन मेथड असते, तर मेन मेथड कॉल होते, आणि त्याच्यानंतर काय असेल तो प्रोग्राम एक्झिक्युशन होतो. ओके, तर वाईड स्ट्रिंग ARGS ह्याच्यामध्ये पण आपण काय करू शकतो, डाटा टाकू शकतो. आणि स्प्रिंग इनिशियलायझर. ओके, देन हां, SRC मेन आणि हा आपला देन रिसोर्सेस. ओके, व्हॉट इज रिसोर्सेस म्हणजे ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी असते, ॲप्लिकेशन डॉट YML असते. आणि ह्याच्यात आपण काय करू शकतो, स्टॅटिक पेज क्रिएट करू शकतो. देन डायनॅमिक पेज काय असेल ते, कुठलं पेज तुला क्रिएट करायचं असेल, टेम्पलेट पेज आपण ह्याच्यात काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. ओके, ॲप्लिकेशन टेस्टमध्ये आपली काय जी असेल ते आपली हे टेस्ट फाईल तयार होते, म्हणजे .jar फाईल, .var फाईल. ओके, टार्गेट फाईल ह्याच्यात तयार होते, जी की आपण डिप्लॉय करतो सर्व्हरला, की जेणेकरून पब्लिकली कोण पण ॲक्सेस करेल आपला प्रोजेक्ट. ओके, हे बघा, फुल स्टॅक ॲप्लिकेशन टेस्ट. देन रिसोर्सेस मेन SRC. ओके, तुम्हाला समजलं असणार. ओके, तुम्हाला मी सांगितलं स्ट्रक्चर कसा असतो आहे पहिला काय दुसऱ्या लेक्चरमध्ये. तुम्हाला मी फुल स्टॅक डेव्हलपमेंटचं स्ट्रक्चर सांगितलं, तर स्ट्रक्चरचा व्हिडिओ बघून घ्या. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रोजेक्ट कसा क्रिएट करता येतो, म्हणजे कसा ॲक्च्युली प्रोजेक्ट क्रिएट केला जातो. ओके, आपण अजून डिपेंडन्सी ह्याच्यात ॲड केल्या नाही. डिपेंडन्सी म्हणजे सेट ऑफ लायब्ररीज, सेट ऑफ क्लासेस दॅट इज यूज्ड इन ॲट द टाईम ऑफ द डेव्हलपमेंट. ओके, आता सपोज तुला JPA रिपोजिटरी, आता हे JPA तुला मी सांगितलं नाही तर हे बघ,
हे तुला मी JPA सांगितलं. व्हॉट इज JPA? JPA रेपो पण ह्याची एक डिपेंडन्सी आहे वेगळी, JPA रेपोजिटरी म्हणून. ओके, त्या JPA रेपोजिटरीमधून हा JPA रेपोचा एक इंटरफेस मिळतो किंवा क्लास मिळतो, इंटरफेस मिळतो, आणि त्या इंटरफेसला काय करतो आपण वापरतो. ओके, आणि तो इंटरफेस थ्रू आपण काय करतो, डेव्हलपमेंट करतो. म्हणजे आपल्याला काय भेटतो, त्याचा एक पॅकेज भेटतो, तो पॅकेजचा क्लास भेटतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यात जे काही मेथड असेल ते वापरतो, सेव्ह, डिलीट, फाइंड बाय ID, जे काय असेल ते मेथड आपण काय करतो, वापरतो. तुम्हाला समजलं नाही? ऑटो ॲड म्हणजे काय, प्रायव्हेट SRC. त्याच्यानंतर हे इकडं तो जे काय असेल तो क्लासचा ऑब्जेक्ट बिन तयार करतो आणि इकडे आपल्या कंट्रोलरमध्ये वापरतो, आणि त्या पर्टिक्युलर मेथड सर्व्हिसमधल्या पर्टिक्युलर मेथडला काय करतो, कॉल करतो. त्याला म्हणतात ऑटो ॲड. त्याला म्हणतात ॲनोटेशन. म्हणजे तर ॲनोटेशन लाईक अ मेथड. आता सपोज मी ChatGPTला सर्च केला, व्हॉट इज ॲनोटेशन, व्हॉट इज ॲनोटेशन इन स्प्रिंग बूट. ओके, स्प्रिंग बूट. ओके, ते तुम्हाला सांगू व्हॉट इज ॲनोटेशन इन स्प्रिंग बूट. तर तुम्हाला सांग, ॲनोटेशन इज मेटा डाटा. ओके, दॅट इज यूज्ड इन अ डेव्हलपमेंट टू फास्टर डेव्हलपमेंट, टू क्रिएट अ फास्टर ॲप्लिकेशन. ओके, म्हणजे तो. हे बघा मित्रांनो, 4 लेक्चर आपण केलेत. ओके, आणि 4 लेक्चर झाले, आज 5वा लेक्चर आहे, तो पण येईल. ओके, ते सगळं बघून घ्या. सो फ्रीमध्ये शिकवतो. अजून मी ॲक्च्युअल प्रोजेक्ट डेव्हलपमेंटला नाही गेलो आहे. ओके, म्हणजे ॲक्च्युअल मी ते प्रोजेक्ट डेव्हलपमेंटला टाईम आहे. ओके, सो ॲक्च्युअल मी अजून कोडिंगकडे आपण नाही गेले, टेक्निकली आणि नाही गेले. ओके, आज आपण फक्त हे बनवलं आहे, स्ट्रक्चर बनवला आहे. ओके, ॲक्च्युअल फुलस्टॅक डेव्हलपमेंटचा प्रोजेक्टचा स्ट्रक्चर दिसतो कसा ते आपण पाहिला आहे. ओके, हे बघा, ॲक्च्युअल फुलस्टॅक डेव्हलपमेंटचा स्ट्रक्चर दिसतो कसा ते पाहिला आहे, आणि स्प्रिंग इनिशियलायझर तर प्रोजेक्ट क्रिएट कसा केला जातो तो पाहिला. ओके, सो तुमच्या मित्रांना सेंड करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ओके, 113 सबस्क्रायबर झालेत. ओके, थँक्यू सगळ्यांचं, कारण की सपोर्ट केला तुम्ही. ओके, सो मित्रांना पण तुमच्या सेंड करा, शेअर करा, लाईक करा आपल्या व्हिडिओला. ओके, आणि सांगा तुमच्या मित्रांना, कारण की मी फ्रीमध्ये फुलस्टॅक जावा डेव्हलपमेंट शिकवत आहे. ओके, थँक्यू, आजच्यासाठी एवढंच.